नमस्कार विद्यार्थी मित्र, आजची तासिका आपण सामाजिक संशोधनाच्या पेपरमधील जो पहिला चॅप्टर आहे त्या पहिल्या चॅप्टरचा शेवटचा भाग पाहणार आहोत। तो भाग आहे सामाजिक संशोधनाचे महत्त्व किंवा उपयोगिता किंवा फायदे। या संदर्भामध्ये आपण आजच्या तासिकेमध्ये अभ्यास करणार आहोत। तत्पूर्वी आपण मागच्या तासिकेमध्ये झालेला उजळणी वर्ग वजा सामाजिक संशोधन म्हणजे काय, सामाजिक संशोधनाचे लक्षणे कोणकोणत्या पद्धतीचे आहेत आणि आपल्याला सामाजिक संशोधन करावयाचे आहे या दृष्टिकोनातून कोणत्या पद्धतींची टप्पे किंवा पायऱ्यामार्फत आपण ते सामाजिक संशोधन केलं पाहिजे या दृष्टिकोनातून या मागच्या तासिकेमध्ये विचार केलेला आहे। आणि आजच्या तासिकेमध्ये प्रामुख्याने सामाजिक संशोधनाचं महत्त्व हे कोणत्या पद्धतीचे आहे या संदर्भामध्ये आपण आजच्या तासिकेत विचार करणार आहोत। तत्पूर्वी त्या दृष्टिकोनातून आपल्याला काही कोणतेही शास्त्र असो, कोणतेही विज्ञान असो, प्रामुख्याने आपल्याला अभ्यास केल्यानंतर त्याचं महत्त्व विशद करणं क्रमप्राप्त आहे। भौतिक स्वरूपांचा विचार करता आपण जे संशोधन केलेलं आहे त्या संशोधनाचा उपयोग शीघ्र पद्धतीने बऱ्याच वेळेस होत नाही, पण निश्चितच काही दिवसानंतर त्यांचं महत्त्व आपल्याला पटतं, आपण त्याचा अंगीकार करतो, स्वीकार करतो। जसं ज्यावेळेस सामाजिक संशोधन केलं जातं त्यावेळेस जुन्या संशोधनाचं मूल्यमापन तो संशोधक करत असतो आणि तो संशोधक केलेलं मूल्यमापन येणारा नवीन संशोधक त्याच्यामध्ये काही असलेल्या उणिवा, त्यांच्यामध्ये काही असलेले दोष दूर करण्याचा प्रयत्न करत असतो आणि यातून सामाजिक संशोधनाच्या मार्फत समाज उपयुक्त असं काम केलं जातं आणि ते करणं सामाजिक संशोधनामध्ये संशोधकाला क्रमप्राप्त आहे। या दृष्टिकोनातून सामाजिक संशोधन केल्यानंतर पहिल्या पद्धतींचं कोणतं महत्त्व आहे आपण यांचा विचार करणार आहोत। यामध्ये सुरुवातीच्या महत्त्व आहे अज्ञानांचा नाश करणे। मित्रहो, या महत्त्वामध्ये आपल्याला असं विशद करता येईल की आपण सुरुवातीपासूनच ज्ञानाला प्रकाशांची उपमा दिलेली आहे। प्रकाश हा ज्यावेळेस येतो त्यावेळेस अंधकार दूर होतो। म्हणजेच आपण अशाच पद्धतीचं म्हणावं लागेल, ज्यावेळेस ज्ञान येतं त्यावेळेस अज्ञान दूर होत असतं। मागच्या कालखंडाचा विचार जर आपण केलात, आपण स्वातंत्र्यपूर्व कालखंडात 1947च्या पूर्वी आणि स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर 1947च्या नंतर या दोन्हीची तुलना केली तर, दोन्ही कालखंडाची तुलना केली तर आपल्याला असं निश्चितच लक्षात येतंय की मागचा कालखंड सर्वच क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये असेल, औद्योगिक क्षेत्रामध्ये असेल, या सर्वच क्षेत्रात मागासलेला होता। पण ज्यावेळेस भारत स्वातंत्र्य झालं, प्रत्येक पंचवार्षिक योजनेमध्ये शिक्षणाच्या दृष्टिकोनातून असेल, राजकारणाच्या दृष्टिकोनातून असेल, समाजकारणाच्या दृष्टिकोनातून असेल, बऱ्याच अंशी बऱ्याच नेत्यांच्या मार्फत मार्गदर्शनाखाली आपला भारत देश सुधारत आहे। याच्यामध्ये सामाजिक संशोधनाला देखील तितकंच महत्त्व आहे। सामाजिक संशोधनामध्ये एखाद्या वेळेस अज्ञानाच्या दृष्टिकोनातून एखादी समस्या निर्माण झालेली आहे, ती समस्या दूर करण्यासाठी, त्याच्यावर उपाययोजना करण्यासाठी आपण सतत प्रयत्नशील असतो आणि हे काम प्रामुख्याने
सामाजिक संशोधनामध्ये संशोधकांचं असतं आणि ते असणं देखील त्यांच्या दृष्टिकोनातून क्रमप्राप्त आहे. म्हणूनच सामाजिक संशोधनामध्ये अज्ञानांचा नाश करण्याचं पहिलं आणि महत्त्वपूर्ण कार्य यामध्ये केलं जातं आणि ते करणं अपेक्षित आहे. आपला देश विभिन्न अंगांनी एकत्र आलेला आहे. जसं आपण पाहायचं असेल तर अनेक जाती धर्मांची लोक या ठिकाणी एकत्र राहत असतात. यांचा देखील अभ्यास सामाजिक संशोधनामध्ये केला जातो. एकमेकाबद्दल असणारे मतभेद, एकमेकाबद्दल असणारे स्वभाव गुणधर्मानुसार एकमेकांमध्ये असणारे द्वेष, हे सामाजिक संशोधनामध्ये एकमेकांच्या चर्चेच्या मार्फत ते दूर करण्याचा आपण प्रयत्न करतो. आणि ते प्रयत्न करणं हे आपल्यासाठी समाजासाठी हितकारक आहे. देशहित हे या ठिकाणी साधलं जातं आणि साधणं आवश्यक आहे. याच्या दृष्टिकोनातून आपण दुसरा विचार जर केला तर प्रामुख्याने आपल्याला लक्षात येईल की दुसरं महत्व या ठिकाणी सामाजिक कल्याणासाठीच आहे. सामाजिक कल्याणाचा भाग आपण साधारणपणे संशोधनाच्या सुरुवातीलाच आपण पहिलं महत्व आहे, उद्दिष्ट आहे साध्य करण्याचं किती आहे, मला सामाजिक कल्याण साधायचं. आपण ज्यावेळेस एखाद्या राजकारणामध्ये प्रवेश करू, एखाद्या मंत्री म्हणून शपथ घेऊ, एखादा सनदी अधिकारी म्हणून आपण कर्तव्य बजावत असताना आपण स्वतः शपथ घेतो, मी संविधानाच्या मार्फत जी ठरवून दिलेले नियम आहेत त्या नियमांचं पालन करून सामाजिक कल्याणाच्या दृष्टिकोनातून मी विचार करून समाजाला आवश्यक असणारी घटक याचाही विचार करून या दृष्टिकोनातून मी सामाजिक कल्याणासाठी सहाय्यभूत ठरेल. तशाच पद्धतीचं सामाजिक संशोधनामध्ये देखील आहे मित्र. कारण सामाजिक संशोधन करत असताना ज्ञानाचा अज्ञान नाश करून ज्ञानाचा आपण ज्यावेळेस प्रकाश टाकतो तशाच पद्धतीचं सामाजिक कल्याण हा एक गुणधर्म प्रत्येक भारतीयांच्या मनात असणं हे अपेक्षित आहे. तशाच पद्धतीचं सामाजिक संशोधनामध्ये संशोधकाचा तो एक गुण असणं अपेक्षित आहे. आपल्याला उदाहरण जर पाहायचं असेल तर मी तुम्हाला सांगेल, एखादी बालगुन्हेगारीची समस्या आपल्या भारतामध्ये निर्माण झालेली आहे. बालगुन्हेगारी समस्येचं भाषण देऊन ती संपणार नाही. एखाद्या स्टेजवर एखादा नेता उभा टाकतो आणि बोलतोय, या देशामध्ये बालगुन्हेगारी संपायला पाहिजे, एखादी समस्या असेल ती संपायला पाहिजे. भाषण देऊन चालणार नाही मित्र, त्यांच्या मुळाशी आपल्याला जावं लागेल. जसं बालगुन्हेगारीचे स्वरूप काय आहे भारतामध्ये आज, बालगुन्हेगारी का निर्माण होते याचाही सांगोपांग पद्धतीने चांगल्या पद्धतीने आपण विचार करायला पाहिजे. जेणेकरून त्या कारणामुळे बालगुन्हेगारी निर्माण होत असेल तर ते कारण समोर उच्चाटन करण्याचा आपण संशोधक म्हणून त्या ठिकाणी क्रम प्राप्त असेल की आपला एक संशोधनाचा एक धर्म आहे. संशोधनाच्या दृष्टिकोनातून मी या ठिकाणी अभ्यास करतोय, समस्येचा अभ्यास करतोय, मला त्यासमोर उच्चाटन करायचंय. म्हणून सामाजिक कल्याण हा पहिला गुणधर्म आपण त्या ठिकाणी निर्माण केला पाहिजे. माझ्या मनामध्ये संशोधक मी ज्यावेळेस होतो त्यावेळेस आपल्याला वाटलं पाहिजे की आपण आज समाजासाठी उपयुक्त घटक म्हणून या ठिकाणी संशोधक हा शब्दप्रयोग आपल्या पाठीमागे लागलेला आहे. मला जिज्ञासा असायला पाहिजे की सामाजिक कल्याणाच्या दृष्टिकोनातून मला सतत विचार करणं आवश्यक आहे. आणि हा विचार प्रामुख्याने सामाजिक संशोधनामध्ये महत्त्वाच्या भागात, कार्यांच्या भागात, उपयुक्तच्या बाबतीत, फायद्यांच्या बाबतीमध्ये तो केला जातो आणि करणं देखील महत्त्वपूर्ण आहे. म्हणून हा त्या ठिकाणचा प्रामुख्याने सामाजिक संशोधनाचा दुसरा महत्त्वाचा भाग झाला. उपयुक्तेचा दुसरा महत्त्वाचा भाग झाला, तो कार्याचा भाग झाला. तिसरं सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये सामाजिक प्रगतीला सहाय्यभूत. सामाजिक प्रगती ही प्रामुख्याने प्रत्येक समाजामध्ये चांगल्या गोष्टी निर्माण करण्यासाठी केलेल्या परिवर्तनाला
सामाजिक प्रगती असे म्हणतो. आपल्याला समाजाला सुदृढ बनवायचं आहे, चांगल्या पद्धतीचं बनवायचं आहे. त्यावेळेस निश्चित आपला चांगल्या समाजासाठी चांगल्या पद्धतीचे नियोजनबद्ध कार्यक्रम आखणं हे आपल्यासाठी आणि समाजासाठी सामाजिक प्रगतीच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण आहे. आणि हे करणं क्रमप्राप्त आहे. माझ्या मनामध्ये एकच असायला पाहिजे की समाज कल्याण जसं साधलं जाते तसं सामाजिक प्रगती निर्माण करण्यासाठी काही अंगभूत घटक माझ्याकडनं संशोधकाच्या नात्याच्या दृष्टिकोनातून समाजाला आवश्यक काही चालना देण्यासाठी काही गोष्टींचा उद्दिष्टांचा अवलंब करून प्रगती करण्यासाठी नियोजन साधन आवश्यक आहे. आणि त्याच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन असणं अपेक्षित आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन असेल तर सामाजिक प्रगती ही निश्चित होते आणि समाज एकसंघ बनून एकाग्रत पद्धतीनं राष्ट्रीय एकात्मतेला तडा न जाता राष्ट्रीय एकात्मता एकत्र नांदून मी एक सर्वप्रथम भारतीय आहे. मी भारताच्या दृष्टिकोनातून, समाजाच्या दृष्टिकोनातून आणि माझ्या स्वतःच्या गावाच्या दृष्टिकोनातून काय विचार करतोय, मी जी समस्या निवड केलेली आहे त्या समस्येपासून काही कारणे असतील, ते कारणाचं उच्चाटन मी करतो की नाही याच्या दृष्टिकोनातून आपण सतत प्रयत्नशील असायला पाहिजे. जीवनामध्ये तो एक महत्त्वपूर्ण घटक आहे आणि ते असणं अपेक्षित आहे. त्यावेळेस निश्चितच सामाजिक प्रगतीला सामाजिक संशोधन चालना देत असतं. म्हणूनच ज्ञानप्राप्ती असेल, अज्ञानाचा नाश होत असेल, सामाजिक कल्याणासाठी आपण सामाजिक संशोधन उपयुक्त असेल, तशाच पद्धतीचा तिसरा जो घटक मी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करत आहे, तो मांडलेला आहे, तो म्हणजे सामाजिक प्रगतीला साहाय्यभूत आहे. मित्रहो, जसं एखाद्या विद्यार्थ्याला ज्ञान ग्रहण करण्यासाठी गुरुजनांची आवश्यकता असते, तशा एखाद्या समस्येला, त्याच्या समस्येचं उच्चाटन करण्यासाठी प्रामुख्याने संशोधकांची आवश्यकता असते. संशोधकांची आवश्यकता का भासते? कारण ते समस्येचं कारण उच्चाटन करण्यासाठी. विद्यार्थ्याला गुरुजनांची का आवश्यकता असते? त्याला ज्ञान ग्रहण करून ज्ञानार्जन प्राप्त करण्यासाठी. आणि हे ज्ञानार्जन ग्रहण प्राप्त करण्यासाठी जसं गुरुची आवश्यकता असते, शिष्याला त्याच पद्धतीचं वैज्ञानिक दृष्टिकोनातून सामाजिक संशोधनाच्या महत्त्वामध्ये प्रामुख्याने सामाजिक प्रगतीला सहाय्यक असा जो घटक आपण या ठिकाणी मांडलेला आहे आणि ते उपयुक्त आहे, तो सहाय्यक निश्चितच करतो. म्हणून विद्यार्थी मित्र हो, मी पुन्हा एकदा सांगेन, सामाजिक संशोधनामध्ये सामाजिक प्रगतीला सहाय्यक करण्यासाठी, समाजाला उपयुक्त साधण्यासाठी हा एक टप्पा त्या ठिकाणी महत्त्वपूर्ण मांडण्याचा मी प्रयत्न केला. त्याच्यामध्ये चौथा घटक असेल, चौथा मुद्दा असेल सामाजिक नियंत्रणाला सहाय्यक. मित्र हो, नियंत्रण हा घटक संशोधनामध्ये असेल, आपल्या जीवनामध्ये असेल, हा महत्त्वपूर्ण आहे. तुमच्यामध्ये जर नियंत्रण नसेल, नियोजन नसेल, तर आपण प्रगती साधू शकत नाही आणि ते करणं शक्य नाही. आणि हे शक्य होते ते सामाजिक संशोधनातून प्राप्त केलेले ज्ञान हे सामाजिक नियंत्रणासाठी प्रामुख्याने महत्त्वपूर्ण आहे. समाजामध्ये वावरत असताना प्रत्येकाचे संबंध एकमेकास येत असतात. एकमेकाच्या अनुभवावर, एकमेकाच्या शैलीवर आपण हे ज्ञान ग्रहण करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि ते करणं आपल्यासाठी असेल, समाजासाठी असेल, निश्चितच उपयुक्त आहे. म्हणून जसं थोडक्यामध्ये उदाहरण सांगायचं असेल, एखाद्याला नियंत्रण प्राप्त करायचं असेल, जसं आपण एखाद्या बैलांना व्यसन घालतो
आणि त्या व्यसनीच्या मार्फत आपण त्यांच्यावर नियंत्रण प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असतो. तशाच पद्धतीचं मित्र हो, आज जे आपण सामाजिक संशोधन केलेलं आहे त्याच्यामध्ये जो चौथा मुद्दा आपण या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलाय तो म्हणजे आहे सामाजिक नियंत्रणास सहाय्यभूत. नियंत्रण हे प्रत्येक जीवनामध्ये जीवन जगत असताना प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये तो एक घटक महत्त्वपूर्ण आहे आणि ते असणं देखील त्यांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. त्याच्याशिवाय प्रगती आपण साधू शकत नाही. जसं आपण वरचा मुद्दा तिसरा मुद्दा सांगितलेला आहे सामाजिक प्रगती. नियंत्रण घटक सामाजिक संशोधनामध्ये अत्यंत उपयुक्त आहे. त्याच्यानुसार समाजाला निश्चितच फायदा होतो. त्या फायद्याच्या दृष्टिकोनातून आपण विचार करत असताना, कार्यांच्या दृष्टिकोनातून आपण विचार करत असताना तो घटक त्या ठिकाणी निश्चित संशोधनासाठी असे उपयुक्त घटक म्हणून मानला जातो. आपण यामध्ये सांगत असताना सांगणार आहे, आपण प्रभावीपणे अंमलबजावणी एखाद्या घटकांची करतोय. एखादा राजकीय घटक, एखादा राजकीय पक्ष समाजासाठी सहाय्यभूत असणाऱ्या ज्या योजना राबवण्याचा प्रयत्न करतो शासनांच्या मार्फत, प्रशासनांच्या मार्फत, त्यावेळेस प्रत्येक क्षेत्रामध्ये जी त्याच्यावर नियंत्रण करणारी व्यवस्था असते ती व्यवस्था आपण साध्य करण्याचा आपण प्रयत्न करतो आणि ते करणं त्यांच्या दृष्टिकोनातून उपयुक्त आहे. म्हणजे शासनाच्या दृष्टिकोनातून ते आवश्यक आहे. जशी एखादी योजनेच्या बाबतीमध्ये एखाद्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतलेला आहे आणि तो निर्णय सर्वांसाठी उपयुक्त आहे, त्यावेळेस निश्चितच त्याच्यावर नियंत्रण करणारे सनदी अधिकारी, त्यांच्यावर नियंत्रण करणारे समाजसेवक या सर्वांचं सांघिक पद्धतीनं आपण त्या ठिकाणी अंमलात आणलं पाहिजे आणि त्यावेळेस तो घटक प्रामुख्याने त्या ठिकाणी महत्त्वपूर्ण ठरत असतो. तसंच सामाजिक संशोधनामध्ये सामाजिक संशोधन हे नुसतं प्रगती करून चालणार नाही, ज्ञान देऊन चालणार नाही, सामाजिक कल्याण साधून चालणार नाही, तर त्या सगळ्याच गोष्टीवर नियंत्रण करण्यासाठी देखील सहाय्यभूत करत असतं. म्हणून आजच्या तासिकेमध्ये आपण या प्रामुख्याने 4 मुद्द्यांचा अभ्यास केला. जे राहिलेली काही उर्वरित मुद्दे असतील त्या दृष्टिकोनातून आपण उद्याच्या येणाऱ्या तासिकेमध्ये आपण विचार करू. धन्यवाद मित्र.